आम्ही आज कॉलेजमध्ये फ्लेवर मिल्क तयार केलं. ते नेमकं कसं तयार केलं तर बघूया पुढे ब्लॉग मध्ये. नमस्कार मंडळी, मी आदित्य मगर. कॉलेजमध्ये आल्याबरोबर तर पहिल्यांदा आपला प्रोडक्ट बनवायचा अवतार धारण केला. आपण फ्लेवर मिल्क बनवण्यासाठी 5 लिटर दूध, साखर, इसेन्स आणि फ्लेवर घेतले. त्यानंतर फॅट अनालायझर मध्ये दुधाची फॅट चेक केली आणि सगळं दूध एका पातेल्यात चाळणीने गाळून घेऊन तापवण्यासाठी गॅसवरती ठेवून दिलं. दूध चांगलं उकळल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची होती. त्यामुळे दूध गरम होईपर्यंत 300 ते 350 ग्राम साखर मोजून घेतली. दूध 15 ते 20 मिनिटांनंतर चांगलं उकळलं होतं. त्यामुळे आपण 350 ग्राम साखर दुधामध्ये टाकून दिली. साखर दुधामध्ये चांगली पकडावी त्यामुळे चमच्याने दूध नीट हलवून घेतलं. त्यानंतर दुधामध्ये थोडासा फ्लेवर येण्यासाठी अर्ध्या दुधामध्ये बटरस्कॉच इसेन्स टाकला आणि दुधाला थोडासा कलर यावा त्यासाठी त्यामध्ये थोडासा लेमन येलो कलर ऍड केला. आणि जे आपलं अर्ध दूध राहिलं होतं त्यामध्ये आपण चॉकलेट फ्लेवर टाकला आणि थोडासा कलर येण्यासाठी त्यामध्ये ब्राऊन चॉकलेट कलर ऍड केला. सगळी प्रोसेस झाल्याच्या नंतर थोडा वेळ फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर 200 ml फ्लेवर मिल्क ग्लास मध्ये मोजून भरून घेतलं आणि मग त्याची नीट पॅकेजिंग वगैरे करून घेतली आणि याच बरोबर आपलं फ्लेवर मिल्क तयार झालं. आपण एका ग्लास मध्ये 200 ml फ्लेवर मिल्क